वरण फोडणी द्यायचं होतं, तर फ्रीजमध्ये मी मिरची आणि कढीपत्ता काढायला गेली, तर मला तिथे हिरवा पातीचा कांदा दिसला आणि मग लक्षात आलं की माझी आई हिरवा कांदा टाकून वरण करत असते आणि म्हटलं चला आपण पण तसं करूया. तर छान इथे जिरं मोहरी घेतलं, लसूण, थोडं हिंग घातलं, हिरवी मिरची आणि हा हिरवा कांदा, नंतर टोमॅटो, हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. कांदा, जिरं मोहरी आणि लसूण थोडं जळलं असेल तर वरण एकदम छान लागतं. आणि बऱ्याचदा माझी थोडं लसूण, जिरं आणि कांदा जळू देते, नंतर ते वरण फोडणी घालते. इतकं छान लागतं ते गरम गरम भातासोबत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच छान लागतं अशा पद्धतीचं वरण. आणि टेस्ट पण खूप भारी येते. आणि वरण थोडं घट्ट करायचं, एकदम पातळ नाही. त्यामध्ये वरून कोथिंबीर घ्यायची आणि गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत छान असं हिरव्या कांद्याचं ते वरण खायला अप्रतिम असते. आता माझा तर कांदा काही जास्त जळालेला नाही, पण माझी आई करत असते तर याहीपेक्षा थोडा काळपट जळू देते ती, पण खायला खूपच टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. बाय बाय.